राज्यातील एसटी आगारांमध्ये आता 5 स्टार सुविधा मिळणार आहेत। विमानतळाप्रमाणेच प्रत्येक एसटी आगारामध्ये कॅशलेस रुग्णालय आणि पंचतारांकित सुविधा मिळणार आहे। ठाण्याच्या खोपट येथे एसटी आगाराचा पॅटर्न राज्यभर राबवला जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। पुणे एसटी आगारामध्ये तिकिटासाठी यूपीआय पेमेंटची सुविधा सुरू करण्यात आली आहे। एसटी बस प्रवासामध्ये सुट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये नेहमीच वाद होत असतो आणि त्यावर पर्याय म्हणून एसटी महामंडळानं यूपीआय पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून दिलाय। शेळीपाटा रोडवरील निळजे रेल्वे उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालेलं आहे। उद्यापासून हा पूल पूर्ववत सेवेमध्ये येण्याची शक्यता आहे। आता यामुळे कल्याणकरांची वाहतूक कोंडी आणि लांबचा फेरा वाचणार आहे। सोलापूरच्या बार्शी आगाराचा नवा बससाठीचा वनवास आता संपलेला आहे। बार्शी आगारामध्ये नवीन लेलँड कंपनीच्या BS6 मानांकनाच्या एकूण 10 बसगाड्या दाखल झाल्यात। त्यामुळे तब्बल 10 वर्षांनंतर बार्शी तालुक्याला नव्या बसगाड्या मिळाल्या। प्रधानमंत्री आवास योजनेतून 2016 ते 2022 या 6 वर्षाच्या कालावधीत सोलापूर 44,000 घरकुलं मंजूर झालेली आहेत। त्यापैकी 39,000 घरकुलांचं बांधकाम पूर्ण झालंय, तर या चालू वर्षाकरता एकूण 62,000 नवीन घरकुलं बांधण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। मुंबईमध्ये उन्हाची चाहूल लागलेली आहे। मुंबईचं तापमान त्याचा पारा आता वाढलेला आहे। दिवसा आणि रात्रीच्या तापमानात तुलनेने वाढ झाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून मुंबई आणि उपनगराचं तापमान 34 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यामुळे मुंबईकरांना घाम फुटलाय। पुणे जिल्ह्यातील जीबीएस रुग्णांची संख्या आता कमी झाली आहे। गेल्या 24 तासात एक बाधित रुग्ण आढळून आलाय। 2 रुग्णांना उपचारांती घरी पाठवण्यात आलंय। आतापर्यंत 89 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत। पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये 184 संशयितांपैकी 155 रुग्णांना जीबीएसची लागण झाल्याचं समोर आलंय। नवी मुंबई महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी आजपासून संपावर आहेत। यामध्ये 5,000हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। समान वेतनासहित विविध मागण्यांसाठी त्यांनी एल्गार पुकारलाय। राज्यात सर्वाधिक अपात्र लाडक्या बहिणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये असल्याची शक्यता वर्तवली जाते। पुणे जिल्ह्यामध्ये चारचाकीवाल्या महिलांची संख्या जास्त असल्याची माहिती आहे। आर्थिकदृष्ट्या सधन पट्ट्यांमुळे ही संख्या वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे। प्राप्तिकर विभागाकडून यादी आल्यानंतर त्या संदर्भात निर्णय होईल अशी माहिती मिळते। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याची मुंबई मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाली असली तरी कोकणामध्ये जाणाऱ्या मार्गिकेची मात्र अद्याप प्रतीक्षा आहे। या मार्गिकेचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही। 2 किलोमीटर लांबीचा बोगदा सुरू करण्याच्या तारखा वारंवार देण्यात आल्या, मात्र अद्यापही काम अपूर्ण आहे। छत्रपती संभाजीनगरातील जायकवाडी धरणामध्ये 77% पाणीसाठा उपलब्ध आहे आणि त्यामुळे यंदा उन्हाळी पिकांसाठी पाण्याची कमतरता भासणार नाही, तर मराठवाड्यातील 2 लाख हेक्टरवरील शेतीला फायदा होणार आहे। मालेगावमध्ये डाळिंब उत्पादक शिरीष शेलारांनी डाळिंब पिकाला कापडाचं आच्छादन केलेलं आहे। स्थानिक बाजारपेठेतून कापडाची खरेदी करत 2000 झाडांना त्यांनी आच्छादन दिलेलं आहे। त्यामुळे कमी खर्चात डाळिंब बागांचं उन्हापासून संरक्षण होणार आहे। नंदुरबारमध्ये सोयाबीन खरेदीसाठी नवीन गोडाऊनचा शोध सुरू असल्याचं मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलंय। त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। सोयाबीन खरेदीसाठी खासगी गोडाऊनची मागणी केल्यामुळे केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आलाय। नाशिकमधील कनाशे गावात 5 पांडव यात्रोत्सवाची रथ मिरवणुकीनं सुरुवात झालेली आहे। लोकनाट्य, तमाशा आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध मल्लाच्या कुस्तींचा फड असा पारंपरिक कार्यक्रम या यात्रेमध्ये आयोजित करण्यात आले। भाविकांनी इथे मोठी गर्दी केली आहे। साताऱ्याच्या उमरठ ते रायगड या धारातीर्थ यात्रा मोहिमेला कराड तालुक्यातून सुरुवात झाली आहे। कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचं पूजन करण्यात आलंय। कराड शहरातून धारकऱ्यांनी रॅली काढत छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिलेली आहे। सोनं आता लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे। सोन्याचा दर प्रतितोळा 87,700 रुपयांनी इतका नोंदवलेला आहे। लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे त्याचे दर वधारलेत। सांगलीच्या मिरजेमध्ये बनावट टी-शर्ट विक्री करणाऱ्या कापड दुकानदारावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे। 2 लाखांचे टी-शर्ट पोलिसांनी जप्त केलेत। या प्रकरणी कापड दुकान चालकावर कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय।
भंडाऱ्यामध्ये घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी 24 तासात अटक केली आहे। टेकेपार परिसरामध्ये चोरट्यानं 1,40,000चा मुद्देमाल लंपास केला होता। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फिंगरप्रिंट्स आणि सायबर क्राईमच्या मदतीनं रोख रकमेसह चोरट्याला अटक केली आहे। बीडमधील परळीमध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालय होणार आहे। यासाठी पशुविज्ञान विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली। पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीमध्ये शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचं जाहीर केलं होतं। साताऱ्याच्या कराडमध्ये वन्य प्राण्यांना जीवदान देण्यासाठी वाईल्ड हार्ट रेस्क्युअर नाईट्स सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे। 30 प्राणीमित्र युवकांनी एकत्रित येऊन या संघटनेची स्थापना केली आहे। पंढरपुरातील चंद्रभागेच्या वाळवंटात मोकाट गायींचा वावर वाढलाय। मात्र वाळवंटामधल्या भाविकांना याचा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं या गायींना आणि वासरांना गोशाळेत नेऊन त्यांचा सांभाळ करावा अशी मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगरातील तहसील कार्यालय परिसरामध्ये अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक जप्त करण्यात आलेला आहे। अज्ञात वाळू माफियानं तो चोरीला नेलेला होता। एका कारवाईमध्ये ट्रक जप्त करून तहसीलाच्या आवारात उभा केला होता। मात्र तो अज्ञातानं चोरल्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। वर्ध्यामध्ये 17 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे। इंस्टाग्रामवरील पोस्टच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती मिळते। हिंगणघाटच्या पिंपळ गावात ही घटना घडली आहे। नागपुरात लक्झरी लाईफस्टाईल जगणाऱ्या एका चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे। या चोरट्यावर छत्तीसगड, चंद्रपूर आणि भंडाऱ्यामध्ये चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले। तसंच या चोरट्याकडून 18 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। धुळ्यामध्ये 11,000 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। गांजाची किंमत 2,20,00,000च्या घरात आहे। सांगवीच्या आंबागाव भागामध्ये पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या प्रकरणी गांजा लागवड करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे। भंडाऱ्यामध्ये लाखनी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण झाली आहे। या मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। त्यामुळे आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। अन्यथा काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। नाशिकच्या इगतपुरीमधील खासगी शाळेतील मुख्याध्यापकाला 4 दिवसांची पोलीस कोठडी आणि शिक्षकाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। या मुख्याध्यापकानं शिक्षकाच्या मदतीनं 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेला होता। या प्रकरणी दोघांवर कारवाई झाली आहे। सांगलीमध्ये चंद्र नमस्काराचा विश्वविक्रम करण्यात आलाय। एकाच वेळी 1200 महिलांनी चंद्र नमस्कार घातलेले आहेत। तरुण भारत स्टेडियममध्ये हा कार्यक्रम पार पडला। कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आणि रगेडियनच्या वतीनं कोल्हापूर रन मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या स्पर्धेमध्ये 4000 स्पर्धकांनी सहभाग घेतला। पोलीस ग्राउंडमध्ये ही स्पर्धा पार पडली। सांगलीच्या कुंडलमध्ये ऐतिहासिक कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। या महाराष्ट्र कुस्ती मैदानामध्ये पंजाबच्या गौरव मजवाडानं बाजी मारली आहे। त्यानं पैलवान हर्ष सादगीर याला चितपट करत मानाची गदा पटकावली। पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज सांगलीच्या दौऱ्यावर असतील। या दौऱ्यामध्ये चंद्रकांत पाटील जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेतील। सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मुंबईच्या बाळासाहेब भवनामध्ये जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलंय। उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहतील। कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज शक्तीपीठ महामार्गासंदर्भात बैठक बोलावली आहे। कोल्हापूर शक्तीपीठ महामार्गामध्ये तिथे विरोध होत असताना या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। विविध संस्था आणि संघटना यांच्या वतीनं आज सकाळी 11 वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन त्याची आज ते होणार आहे। दोन्ही सभागृहांची पुन्हा बैठक बोलावण्यात आली आहे। फ्रान्समध्ये आजपासून 2 दिवसीय AI शिखर परिषद होत आहे। या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील। या परिषदेला जागतिक नेते, महत्त्वाच्या कंपन्यांचे अधिकारी आणि तज्ज्ञ उपस्थित राहतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा हा वार्षिक कार्यक्रम आज होणार आहे। नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे।